नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. तुमच्या सर्वांचे स्वागत आहे अनिसराव ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर. तर आज मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी माझ्या घराचे रूपांतर होमस्टेमध्ये केलेले आहे खटकर. आणि ह्या होमस्टेचे मी नाव ठेवलेले आहे मधुशोभा निवास. तुम्ही पाहू शकता इथे बोर्डही लागलेला आहे. तर मी होमस्टे तुम्ही बघाल समोर तर एकदम निसर्गाच्या सानिध्यात आहे. तुम्ही पाहू शकता हिरवगार एकदम भातशेती आहे आणि त्या समोरच आपले होमस्टे आहे. सो तुम्हाला जो नजारा आहे तो एकदम सुंदर आणि मन प्रसन्न करून जाणारा असेल. तर आता मी तुम्हाला दाखवतो होमस्टे कसा आहे आणि त्यात किती रूम्स आहेत आणि त्यानंतर तुम्हाला माहिती देतो इथून कोणते कोणते स्पॉट जवळ आहेत. तर मी आता तुम्हाला मधुशोभा निवासमध्ये जे रूम्स आहेत ते दाखवतो. तर इथून आपल्याला एंट्री आहे, ही आहे एंट्री आणि येथे 2 गाड्या लागतील एवढी सफिशियंट जागा आहे. एक गाडी ऑलरेडी लागलेली आहे आणि त्याच्या मागे आपण अजून एक गाडी लावू शकतो. आणि ही आहे ती एंट्री होमस्टेची. आपला जो होमस्टे आहे तो वरती आहे आणि इथे मी आणि माझी फॅमिली राहतो. तर मी तुम्हाला होमस्टे बद्दल दाखवतो. तर वरती आल्यावर जे दृश्य पाहाल ते एकदम मेस्मरायझिंग आहे. हे आहे ते दृश्य समोरील. दोन्ही साईडला भातशेती आणि मध्ये आपले मधुशोभा निवास होमस्टे. तर अशी आहे एंट्री आपली. तर मित्रांनो, मी आता तुम्हाला होमस्टे मध्ये माझ्या किती रूम्स आहेत ते दाखवतो या. तर हा आहे प्रशस्त हॉल. इथे आरामात तुम्ही कितीही जण आलात 25 जण आरामात बसू शकता. तसेच आपल्याकडे टोटल 3 रूम आहेत, त्यामध्ये 2 कपल रूम आहेत आणि 1 फॅमिली रूम आहे. तर मी तुम्हाला दाखवतो पहिला फॅमिली रूम. तर हा आहे आपला फॅमिली रूम, ज्यामध्ये 4 जण आरामात कम्फर्टेबल झोपू शकतात. 2 बेड आपण अटॅच केलेले आहेत. तसेच इथे तुम्हाला सुविधा म्हणून मी हँगर्स दिलेले आहेत, तुम्ही तुमचे कपडे सुकवू शकता. तसंच आपल्याकडे आरसा आहे. तसेच आपल्याला प्रत्येक रूम मध्ये विंडो मध्ये 360 डिग्री आपण बघू शकतो असे व्ह्यूज आहेत. तर इथून तुम्ही बघू शकता जो आपला एंट्रन्स आहे तो व्ह्यू तुम्हाला दिसतो. तुम्हाला चार्जिंग साठी मी पॉइंट्स अवेलेबल करून दिलेले आहेत आणि मोबाईल ठेवण्यासाठी आपण बास्केट ठेवलेला आहे. तर हा होता आपला फॅमिली रूम. आता मी तुम्हाला दाखवतो 2 आपले कपल्स रूम. या इव्हन तुम्हाला हॉल मधूनही दिसेल हा दृश्य, जे की आपण फॅमिली रूम मधून बघतो तेच दृश्य सेम तुम्ही आपल्या हॉल मधून पाहू शकता. आणि इथे आहेत आपले 2 कपल्स रूम समोरासमोर. तर हा आहे आपला कपल रूम 1. सो हा आहे कपल रूम, जिथे आपल्याकडे बेड आहेत. 2 जण आरामात कम्फर्टेबल झोपू शकतात. सिमिलर मी हँगर्स दिलेले आहेत, प्रोव्हाइड केलेले आहेत. कर्टन्स आहेत आणि इथून तुम्हाला जे दृश्य दिसतं ते सेम आपल्या समोरील रोडवरील दृश्य, जे की आपल्याला हॉल आणि फॅमिली रूम मधून देखील दिसतं. सेम आपण कूलर दिलेला आहे, मिरर आहे आणि सेम आपल्याला स्टँड दिलेला आहे. आता आपण दुसरा रूम दाखवूया. हा आहे आपला कपल रूम 2, जिथे हा बेड आहे आणि इथून आपल्याला दृश्य दिसतं ते अपोजिट साइडचं. तर इथे तुम्हाला दाखवतो फर्स्ट दृश्य. इथे 1 सेकंड मी ह्या खिडकीतून दाखवतो तुम्हाला. आणि हे आहे ते संपूर्ण दृश्य. मित्रांनो, मी आता तुम्हाला दाखवतो अम्युनिटीज रूम, ज्यामध्ये आपण कॅरम आणि कार्ड्स किंवा उनो किंवा आपलं हाऊसी खेळू शकतात. या तुम्हाला दाखवतो. तर हा आहे आपला अम्युनिटीज म्हणजेच प्ले एरिया, जिथे आपण कॅरम ठेवलेला आहे. प्लस तुम्हाला इथे बॅडमिंटन, हाऊसी, कार्ड्स, उनो सर्व आपल्याला खेळायला मिळते.
तसेच मी येथून तुम्हाला जो दृश्य दिसतं ते मी तुम्हाला दाखवतो. आता तुम्हाला खिडक्या ओपन करून दाखवतो आणि जे समोरील व्ह्यू आहे तो तुम्हाला दाखवतो. जसं बोलल्याप्रमाणे तुम्ही पाहू शकता की हा समोरचा व्ह्यू तुम्हाला पूर्ण दिसतो. तसेच याही खिडक्या ओपन होतात. तर हा आपल्याला या साईडचा व्ह्यू मिळतो. असे संपूर्ण व्ह्यूज तुम्हाला दिसतात. तसेच आपण आपल्या होमस्टेला गॅलरी दिलेली आहे. ही आहे ती गॅलरी जिथून तुम्ही पूर्ण होमस्टे फिरू शकता. हा मस्त असा सीन तुम्ही पाहू शकता इथून. आणि जर या साईडला आला तर इथपर्यंत तुम्ही राहू शकता. म्हणजे पूर्ण होमस्टे आपण कव्हर करतो गॅलरीतून. आता ह्या साईडला आपण जाऊया. ह्या साईडूनचं दृश्य व्ह्यू आपण बघूया कसं आहे. तर मित्रांनो आपण इथे मस्त असा झोपाळा ठेवलेला आहे आणि हा झोपाळा तुम्ही पाहत झोपाळ्यावर बसून समोरचं दृश्य तुम्ही एन्जॉय करू शकता. बघा किती सुंदर असं दृश्य आहे. तर मित्रांनो तुम्ही मस्त इथे एन्जॉय करू शकता. फुल एकदम निसर्गाच्या सानिध्यात. समोर आपले नारळाची झाडं आहेत, पोपळीची झाडं आहेत, आंब्याची झाडं आहेत. ती बघत तुमचा दिवस आरामात असा निघून जाईल. तसं इथे बघाल तर भात शेती आहे. मस्त दृश्य आहे. तुम्ही एकदम फुल एन्जॉय करा, रिलॅक्स कराल इथे मस्त. मी तुम्हाला वॉशरूम्स दाखवतो आपले. या तर वॉशरूम्स आपल्याकडे 2 आहेत आणि इथे मिरर ठेवलेला आहे, बेसिन ठेवलेली आहे, हँडवॉश आहे, सर्व अमेनिटीज आहेत, टूथपेस्ट, सोप. तर हा आहे आपला वॉशरूम नंबर 1 ज्यामध्ये इंग्लिश टॉयलेट आहे आणि आपल्याकडे गिझर देखील आहे. तर आपल्याला गरम पाण्याची सुविधा आहे. तसेच आपल्याकडे शॉवरही आहे. आणि आता मी तुम्हाला दाखवतो आपला दुसरा वॉशरूम. मुलांना आवडेल म्हणून आपण हात डोअर बसवलेला आहे ज्यामध्ये मिकी माऊस आहे. आणि तुम्ही वॉशरूम बघाल तर इथेही इंग्लिश टॉयलेट आहे, प्लस शॉवर आहे, गीझर आहे. म्हटल्याप्रमाणे आपण पूर्ण 360 डिग्री बघू शकतो, प्लस 360 डिग्री जाऊही देखील शकतो. तर हा एक डोअर आहे जिथून आपण डायरेक्ट हॉलमध्ये एंट्री करू शकतो. या म्हणजे तुम्हाला हॉलमधून 2 एंट्री आहेत टोटल, जे की आपण गॅलरीमध्ये जाऊ शकतो. एक तर हा एंट्री आहे जिथून आपण डायरेक्टली अटॅच करू शकतो, वॉशरूमच्या इथे जाऊ शकतो, प्लस तिथून आपण इथे येऊ शकतो. सो असं कम्प्लिटली तुम्ही पूर्ण होमस्टेला बाहेरून फिरू शकता आणि मस्त एन्जॉय करू शकता. मित्रांनो आता ह्याचे होमस्टेचे जे लोकेशन आहे ते मसुरे बांदिवडे ब्रिजच्या जवळ आहे. तर आपल्या इथून ब्रिज फक्त 1 मिनिटावर वॉकिंग डिस्टन्सवर आहे आणि आपली जी गड नदी आहे ती देखील 1 मिनिटावर फक्त वॉकिंग डिस्टन्सवर आहे. आणि हे होमस्टे मसुरे बांदिवडे ब्रिजच्या अगदी जवळ आहे. तर मित्रांनो आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मधुशोभा निवास होमस्टेला तुम्ही काय याल. तर मी आता सांगू इच्छितो इथून तुम्हाला नियर बाय स्पॉट कोणते कोणते आहेत. तर हे जे मधुशोभा निवास होमस्टे आहे ते प्रॉपर मसुऱ्यामध्ये येतं. तर मसुऱ्यामधून आपल्याला मालवण फक्त 20 किलोमीटर आहे आणि देवगड जे आहे ते फक्त 30 किलोमीटर आहे. तर आपला जो स्पॉट आहे मधुशोभा निवास तो एकदम सेंटरला आहे. आपण स्वतः 3 दिवसाची टूर अरेंज करून देतो ज्यामध्ये आपण 1 दिवस मालवणमध्ये फिरवतो. मालवणमध्ये आपण सिंधुदुर्ग किल्ला, वॉटर स्पोर्ट्स जे की आपल्या मालवण बीचला होतात ते, राजकोटमध्ये जो छत्रपती शिवाजी महाराजांचा मोठा पुतळा उभारला आहे तो दाखवतो. तसेच साळगावकरांचा गणपती जो की पूर्ण सोन्याचा आहे, जो की खूप बघण्याजोग्या आहे. तसेच आपण देवबाग बीच, तारकर्ली बीच असे स्पॉट फिरवतो आणि सनसेट पाहायला आपण रॉक गार्डनमध्ये घेऊन जातो.
आणि संध्याकाळच्या वेळी आपण घरी येताना आंगणेवाडीचे दर्शन करतो. नेक्स्ट डेला आपण जातो ते म्हणजे देवगडला. तर देवगडमध्ये बघायला गेले तर बरेचसे स्पॉट असे आहेत की खूप सुंदर आणि तुम्हाला आवडतील असेच आहेत. तर त्यामधलं सर्वात पहिलं आपण घेऊन जातो ते कुणकेश्वर मंदिर, जे की शंकराचं सर्वात मोठं मंदिर आहे. आपण जातो गजबादेवी मंदिरात, जे की मंदिर आहे वरती आणि समोर खाली बघितलात तर तुम्ही पसरलेला आहे निळागार समुद्र. आपण जातो आपल्या तिसऱ्या स्पॉटला म्हणजे देवगड पवनचक्की, जी की खूप फेमस झालेली आहे सध्याच्या काळात. तर तिथे तुम्ही झिपलाईन देखील करू शकता. तर तिथून आपण जातो आपल्या चौथ्या स्पॉटला, जो की आहे पोखरबाव दाभोळचा गणपती, जो की पोखरबाव गणपती म्हणून प्रसिद्ध आहे. स्पॉट खूप बघण्यासारखा आहे, जिथून मध्ये व्हाळ जातो आणि तिथे मासे देखील आहेत. खूप मस्त वाटतो तो स्पॉट. तिथून आपण जातो बाळूमामाच्या मंदिरात, जे की देवगडमध्ये खूप प्रसिद्ध मंदिर आहे. तर तोही स्पॉट आपण कव्हर करतो आणि संध्याकाळी सनसेट पाहायला आपण घेऊन जातो आचरा बीचला. आणि आचरा बीचवरून सनसेट पाहण्यासाठी पाहून झाल्यानंतर आपण येतो घरी. तिथे तुम्हाला जर पोहायचं असेल तर तुम्ही समुद्रात पोहू देखील शकता. तिसऱ्या दिवशी आपण दाखवतो ते आपल्या बांदिवडे गावातील स्पॉट, जे की आपल्या इथून सर्वात जवळ असलेला श्री स्वामी समर्थांचा मठ श्री समर्थगड म्हणून प्रसिद्ध आहे, जो की फक्त 11 किलोमीटरवर आहे आडवली या गावात, जो की सिंधुदुर्गातील सर्वात मोठा मठ म्हणून प्रसिद्ध आहे. तसेच तिथून आपल्याला जवळ एक कोळीचा गणपती म्हणून एक स्पॉट आहे, जिथे कोणाच्याही घरात गणपती आणला जात नाही. तसेच कोणाच्याही घरात गणपतीचा फोटो देखील ठेवला जात नाही. तर त्या गावची कॉन्सेप्ट अशी आहे की एक गाव एक गणपती. सो तिथे कोणत्याही घरात गणपती येत नाही. मंदिरात जो गणपती आहे त्यालाच सर्वजण पुजतात. तर आपण इथून जवळ असलेला भगवंतगड त्या किल्ल्यावर घेऊन न जाता तिथे एक छोटासा असा पूल बांधलेला आहे आणि त्यावरून गाड्या जातात. तो बघण्यासारखा दृश्य, तो एक दृश्य खूप बघण्यासारखं आहे. तर तिथे आपण घेऊन जातो. तसेच मी पहिल्या व्हिडिओच्या अगोदर सांगितले, आपल्या इथून एकदम जवळ 1 मिनिटाच्या अंतरावर आपला मसुरे बांदिवडे ब्रिज आहे. त्या ब्रिजवरही तुम्ही सनसेट पाहू शकता. खूप सुंदर असा स्पॉट आहे तो. आणि तसेच त्या नदीत तुम्ही उतरू शकता. खूप सेफ नदी आहे. तसेच ब्रिजच्या बाजूला आपण आपल्या जागेत एक शेड बांधलेले आहे, जिथे तुम्हाला मस्त असं रिलॅक्ससाठी आपण निवांत बसू शकता. समोर नदी आहे, नदीचा आस्वाद घेऊ शकता. तिथे आपण संध्याकाळचा चहा देतो. तर तिथेही तुम्हाला बसून एकदम फ्रेश वाटेल आणि रिलॅक्स तुम्ही एन्जॉय करू शकता आपल्या फॅमिली फ्रेंड्ससोबत. तुम्हाला ट्रेकिंगची आवड असेल तर आपल्या इथून फक्त 5 मिनिटाच्या डिस्टन्सवर भरतगड हा किल्ला आहे. तर तुम्ही तिथेही जाऊन ट्रेक करू शकता. खूप छोटा ट्रेक आहे, पण तुम्हाला मजा येईल. तर मित्रांनो, कसं वाटलं तुम्हाला मधुशोभा निवास होमस्टे? तर आवडलं ना तुम्हालाही? तर तुम्ही कधी येत आहात, तर तुम्हाला बुकिंग करायची असेल तर मी जो नंबर देतो खाली, त्या नंबरवर कॉल करा आणि लवकरात लवकर बुकिंग करा. आम्ही आवर्जून तुमची वाट पाहतो आहे. तसेच येथे जेवणामध्ये आपल्याला 3 प्रकारचे डिशेस मिळतात. तर त्यामध्ये व्हेज थाळी मिळते, प्लस नॉनव्हेज मध्ये आपल्याकडे फिश थाळी आहे, क्रॅब थाळी आहे आणि चिकन थाळी आहे. तर तुम्हाला सर्व डिटेल्स हवे असतील तर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. व्हॉट्सअपलाही हाच नंबर आहे, तर तुम्हाला व्हॉट्सअपवर सर्व डिटेल्स मिळून जातील. मित्रांनो, लवकरात लवकर या आणि निसर्गामध्ये वसलेल्या आपल्या मधुशोभा निवासला लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा. धन्यवाद.